आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, मामा, तुमची आतली जी काय बडबड चालू होती ना ताबडतोब बंद करायची आणि आपण जे काय बोलतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. काय झालं दादा? काही झालेलं नाहीये आणि आपल्याला खात्री आहे काही होणार पण नाही. आपण मेंटली एकदम स्ट्रॉंग आहे. तेव्हा आपण जे काय सांगतोय ना ते बरोबर का चूक तेवढंच सांगायचं बस. आई, तू माझी आई आहेस. बरोबर बरोबर. तू माझ्या बाबांची दुसरी बायको आहेस. बरोबर बरोबर. आणि मी तुझा पहिला मुलगा म्हणजे मोठा मुलगा आहे. बरोबर. येस. अरे पण ह्या गोष्टी ज्या सगळ्यांना माहिती आहेत त्याच तुम्हाला परत काय सांगतोयस? तुला सांगत नाहीये ग, माझं डोकं बरोबर काम करतंय की नाही एवढं तपासून बघतोय. मामा, तू माझ्या आईचा भाऊ म्हणून माझा मामा आणि तुमच्या घरामध्ये तू सगळ्यात मोठा. बरोबर? एकदम बरोबर. संत्रा मोसंबी हा तुझा फेवरेट ब्रँड म्हणून या बॉटल मध्ये पण तू संत्रा मोसंबी भरूनच पितो. खरं का खोटं? डॉली, तू माझ्या आईची मुलगी म्हणून माझी बहीण म्हणजे माझ्या आईची दुसरी मुलगी. बरोबर? हो. अरे नक्की काय झालंय ते सांगणार आहेस का? काही झालेलं नाहीये. मला मेमरी लॉस झालाय का नाही एवढं फक्त मला चेक करायचं होतं आणि माझी मेमरी व्यवस्थित आहे. मला सगळं आठवतंय, काही विसरलेलो नाहीये मी आणि हेच मला तुमच्या समोर सिद्ध करायचं होतं. बोला, मी जे काय बोललो ते बरोबर बोललो ना? अरे बोला ना. बरोबर बोललो ना? अरे बरोबरच असणार. आपण बोललोय ना? आपल्याला सगळं आठवतंय, काही विसरलो नाही. हे सगळं मी तुमच्या समोर आता सिद्ध केलंय. उद्या सकाळी 5:30 वाजता टेनिस कोर्टवर जाऊन मला त्या डॉक्टर समोर सिद्ध करायचंय. त्याला दाखवून द्यायचंय की आपण येडाबिडा नाहीये, आपण शहाणा कौवा आहे. तो वेडा नाहीये पण हीच गोष्ट तो वेड्यासारखी काहून बोलून गेला हेच कळत नाही ना. साडेपाच. माझ्या घराजवळ टेनिस कोर्ट आहे. मी रोज सकाळी 5:30 वाजता तिथे टेनिस खेळायला जातो. त्याच वेळेस तुम्ही तिथे येऊन मला भेटायचंय. ओके? आपण वेडा नाहीये, खरंच वेडा नाहीये आणि हे सिद्ध करायची ही शेवटची संधी आहे. उद्या बरोबर 5:30च्या ठोक्याला टेनिस कोर्टच्या बाहेर त्या डॉक्टरला भेटतो म्हणजे डॉक्टरलाही समजेल की आपण शहाणा आहेत. पण त्यासाठी 5चा अलार्म लावतो. बरोबर? प्रिन्स, झोप आता लवकर. आता काय करायचं? मी आहे ना, जे काय करायचंय ते मीच करणार आहे.
ऑल द बेस्ट काका बुका. अरे आत्ताच तर झोपलो होतो ना आपण, एवढ्यात 5 वाजले. म्हणजे नाही, म्हणजे अलार्म झाले याचा अर्थ 5. प्रिन्स 5:30 पर्यंत पोचायचे. पटकन आवरायला पाहिजे. हॅलो. हा डॉक्टर, प्रिन्स बोलतोय. बोला. नाही म्हणजे कुठे तुम्ही? आपलं 5:30 वाजता त्या टेनिस कोर्टच्या बाहेर भेटायचं ठरलं होतं ना, आलोय आपण. तुमचा पत्ताच नाहीये. मिस्टर प्रिन्स, हा, मी जस्ट हॉस्पिटलमधून घरी आलोय. अजून झोपलोही नाहीये. अरे बापरे, म्हणजे आज आपलं भेटणं अवघड आहे का? हे बघा, आपलं पहाटे 5:30ला भेटायचं ठरलेलं होतं. आता रात्रीचे 12:30 वाजलेत. आता तुमच्यासाठी वेगळ्या टेस्टची गरज राहिलेली नाहीये. तुमच्या वागण्या बोलण्यातूनच कळतंय की फक्त तुमची मेमरीज लॉस झालेली नाहीये, तर तुम्ही मेंटली पण डिस्टर्ब आहात. कदाचित इलाजही करण्यापलीकडचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही फोन ठेवा आता, आपण उद्या बोलू. ठीक आहे? हॅलो हॅलो डॉक्टर. हॅलो हॅलो, काय चाललंय काय? त्या डॉक्टरला जर कळत नसेल नक्की किती वाजले आहेत, तर मेंटल प्रॉब्लेम कोणाला आहे नक्की? मला काय आला? गाडी हॅलो इन्स्पेक्टर साहेब. अरे इन्स्पेक्टर साहेब, बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला सांगतो, हल्ली ना कुणाला कुणाच्या वेळेची काही पडलेलीच नाहीये. बरं, तुम्ही तुमच्या गाडीचा काय मॅटर सांगत होता? अहो काय साहेब सांगू तुम्हाला, इकडे जवळच डॉक्टर केळुस्कर राहतात. आमचं ठरलं होतं सकाळी 5:30 वाजता या टेनिस कोर्टच्या बाहेर भेटायचं. मी शार्प 5:30ला आलो, पण डॉक्टरांचा पत्ताच नाही. मी त्यांना फोन केला की इकडे या. फोनवर बोलत होतो आणि मागे वळून बघतो तर गाडी गायब. एक मिनिट साहेब, आत्ता रात्रीचे 12:30 वाजले आणि तुम्ही काय सकाळी 5:30ला भेटायच्या गोष्टी करताय? काय साहेब, तुम्ही पण त्या डॉक्टरांसारखंच बोलताय. अहो जे आहे तेच बोलतोय. हे बघा, रात्रीचे 12:30 वाजलेत. अहो काय बोलताय साहेब तुम्ही? आपल्या घड्यात 6 वाजलेले दिसत आहेत. हे बघा. बरं ठीक आहे, तुम्ही खरंच गाडी घेऊन आला होतात का? अहो मी तुम्हाला सांगतोय ना, मी स्वतः गाडी घेऊन आलो, पार्क केली इकडे. या टेनिस कोर्टच्या बाहेर भेटायचं होतं, पण डॉक्टरच नाही आले. बरं ठीक आहे, या बसा पटकन, आपण बघूया आजूबाजूला कुठे दिसते का. चालतंय. इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू बरं का. नाही म्हणजे तुम्ही होतात म्हणून आपण घरी वेळेवर पोहोचलो. फक्त एक रिक्वेस्ट आहे. तू सांगितलंस ना सुधाकरचा वाढदिवस आहे म्हणून? अल्पनाचं डोहाळे जेवण आहे असं सांगितलं होतं तुम्ही मला. 1 मिनिट. कोण सुधाकर? 1 मिनिट. ही अल्पना कोण आहे? तुझ्या कमलाकरचा वाढदिवस आहे असं म्हणाले होते. पण मी कॉलवर कल्पनाशी बोलत होते. ही अल्पना कोण आहे? बॉस, बॉस आई शपथ, ही खोटं बोलतोय. ही खोटं बोलतोय. हिचा काहीतरी डाव दिसतोय बॉस.
नाही, बरोबर बोलतोयस तू. ही घरी परत आल्यापासून हिचं बोलणं जरा वाढलंच आहे. खरं तर माझंच चुकलं. तुला 4दा कान फडवला ना, त्याच्याऐवजी 2 हिच्या कानाखाली द्यायला पाहिजे होतं. बॉस, मग वाट कसली बघताय? हीच वेळ आहे बदला घेण्याची. आणि हे असं पुन्हा कधीच घडू नये म्हणून कायमचा बंदोबस्त करण्याची. बॉस बॉस काय शपथ, मी काय नाही केलं. खरंच मी काय नाही केलं. आता मी सांगते ना तेच करायचंय. मुकाट्याने बेल्ट काढून दे. काका बोकाचा बेल्ट काढून दे. नाही. मुकाट्याने दे, नाही तर तुझ्याकडेही बघावं लागेल. कोरोना नाही, तू असं काही करणार नाहीयेस. तू बस. कोरोना नाही. बस बस. आय माय सॉरी. मी जर असं केलं नाही तर खरंच जगणार नाही. आय माय सॉरी. कोरोना बस. जय देवी जय आदि शक्ति, जय आदि शक्ति. थांबा. ही कर्माची शिक्षा आहे. तुमच्यापैकी जो कोणी पुढे येणार तो त्याच्या कर्माने जाणार. नाही. हे आदिती नाहीये. हिच्यात कुठची तरी दैवी शक्ती आहे. जर कुणाला मरायचं नसेल ना तर तिथेच थांबा. माया तव जननीची श्रद्धा आसक्त, दया कृपा देवाय आला से भक्त. अराजकता माजता तू जन्म घेशी, पावरशी आम्हात सामान्य देशी. छल माजवणाऱ्या तू दंड देशी, अनाथांच्या A for apple, B for ball, C for cat. 2 + 2 4. सकाळी 6:01 डॉक्टरांना फोन करायचा. नाही 6:01 टेनिस कोर्टवर पळायला जायचंय आणि 5:30 वाजता फोन करायचा. छोटा काटा मोठा. मी जॉगिंग करून घरी परत आलो. कोणीतरी मला दगड मारला. मी मागे वळून बघितलं तर कोणीच नव्हतं. डोक्याला हात लावला तर टेंगळ आलं होतं. A for apple, B for ball, 2 + 2 4. आर्किमिडीज प्रिन्स. 2 + 2 4. 2 × 2 पण 4. आर्किमिडीज. अरे वा, माझ्या लाडक्या काका बोकाला चक्क वेळ लागलाय. B for ball. मामा आजोबा, तुमच्या लाडक्या भाच्याला बांधून ठेवण्यासाठी साखळ दंड घेऊन या. घेऊन येताय ना?
for apple, B for ball. बांधा. दोन गुणिले दोन पण 4. पप्पा, मामा, आजोबा, तुम्ही दोघांना घेऊन जा आणि एका बंद खोलीत डांबून ठेवा. यापुढे तोही बाहेर येणार नाही आणि तुम्ही आत जायचं नाही. रुपा मावशी, हा, याचं जेवण पण खिडकीतून द्यायचं आणि तेवढ्यासाठीच खिडकी उघडायची. आलं का ध्यानात? हो. माझ्या तोंडाकडे बघत बसू नका. सांगितल्याप्रमाणे कामाला लागा. A for apple, B for ball. 2 आणि 2 4. 2 गुणिले 2 पण 4. A for apple, B for ball. Archimedes. Archimedes. देणार आलं आलं का देणार? सगळं अगदी तसंच घडतंय. मैत्रीच्या बाबतीत जे घडलं अगदी तसंच. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. प्रिन्स प्रिन्स नावाच्या वाघाची आज मी शिळी होताना पाहिलं. आई, मला मला खूप भीती वाटते. आज जे प्रिन्स दादाच्या बाबतीत झालंय ते उद्या आपल्याही बाबतीत होऊ शकतं. नाही, तसं अजिबात होणार नाही. तू असं कसं बोलू शकतोस? मामाचा नक्कीच अजूनही प्रिन्स दादावर विश्वास असणार. याआधी ज्या ज्या वेळी आपल्याला प्रॉब्लेम्स आलेत प्रिन्स दादाने वाचवलंय ना आपल्याला. मग आता त्याला आपली गरज आहे. मग आपण मदत करायला नको का? नाहीतर उद्या आपल्या बरोबर असं घडायला फार वेळ लागणार नाही. अजिबात नाही. त्याआधीच राव साहेब येणार आणि आपल्याला यातून सोडवणार. कोण आहे कोण हा राव साहेब? आपल्याला विषबाधा होऊ नये असं वाटत असेल ना तर काठ्यानंच काटा काढायचा असतो. आणि हा रावसाहेब मैत्रीच्या मार्गातला नेहमीचाच काटा आहे. तिचा तो बिझनेस रायव्हल आहे. आपल्या बसचे सगळे रूट मी त्यालाच तर विकले. ते सगळं ठीक आहे, पण तो रावसाहेब माणूस म्हणून नक्की कसा आहे? आजच्या कलियुगात दुर्योधन जिवंत असता तर तो कसा असता? बलवान, हुशार, क्रूर, रागीट. हा अगदी तसाच आहे. आपल्या प्रिन्सला तरी थोडीफार दया येईल, पण याच्याकडं दया माया हा शब्दच नाही. एकही पुरावा तो मागे सोडत नाही. असं कोणतंही स्मशान नाही जिथं त्याची ओळख नाही. प्रिन्स जर आपल्यासारखी 10 लोक खिशात घालून फिरत असेल ना तर हा 10 प्रिन्स खिशात घालून फिरतो. तसं असेल तर चांगलंच आहे. तो नक्कीच सगळ्यांना धडा शिकवू शकतो. पण आपण त्याला ऑपरेट कसं करणार? चुकून तो आपल्यावरच उलटला तर? तसं काही घडू नये म्हणून मी आधीच डोकं चालवलंय. त्या प्रिन्समुळं आधीच आपल्या सगळ्यांचे हात पोळले. परत तसं नको. तू दिलेल्या सजेशनवर आपण नक्की विचार करणार. आणि हो, तुझ्या बाबतीत काय करायचं याचा पण विचार करणार. थँक्यू थँक्यू किंग बॉस. तुम्हाला भेटलो, तुमच्याशी बोललो, धन्य झालो. कोरोना, आपण जरा आता कामाचं बोलूयात का? बोलूया ना. बोला. मैत्री, तिच्या विरोधात मदत मागायला मी तिचा मामा सासरा आणि हा तिचा नवरा यशवर्धन.
आम्ही दोघं तुमच्याकडं मदत मागायला आलोत ना. काय झालं साहेब? हा नवरा आहे का? हो. म्हणजे त्यालाच तिने जेलमध्ये टाकलं होतं. आपल्याला माहितीये मैत्री आपली बिझनेस रायव्हल असल्यामुळे तुम्ही आपल्याकडे आलाय. पण तुम्हाला माहित नाहीये या आधीपासूनच आमच्यात पर्सनल दुश्मनी आहे. पर्सनल दुश्मनी? मैत्री सरदेशपांडे. आपल्याला अजूनही आठवतंय, खूप आधीची गोष्ट आहे, जेव्हा आपल्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. आपल्याला आत्ता पण आठवतंय, त्यावेळेस आपला फक्त 2 गोष्टींवर डोळा होता. त्यापैकी एक मैत्री, आणि दुसरी मैत्रीच्या घरात देवघरात असलेली ती आदिशक्तीची मूर्ती. फार नाही, 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा तिच्या दादासोबत आपल्या आई वडिलांनी लग्नाची बोलणी केली होती. आणि म्हणून तिला बघायला पहिल्यांदा आपण तिच्या घरी गेलो होतो. नमस्कार, तुमचीच वाट बघत होतो. या ना. अरे वा, छान आरास आहे की. मैत्री, आमच्या मैत्रीला सजावटीची भारी हौस, आणि त्यात आदिशक्तीची आरास म्हटल्यावरती काही विचारूच नका. खूप भक्तिभावनेने करते सगळं. तुम्ही आदिशक्तीचा विषय काढलात म्हणून आठवलं, तुमच्याकडे आदिशक्तीची एक मूर्ती आहे ना? खूप ऐकलंय त्याच्याबद्दल. जागृत आहे ना? हो, ऑफकोर्स. मला ती मूर्ती बघायला नक्की आवडेल. ठीक आहे, हीच ती मूर्ती. अच्छा, मागील 7 पिढ्यांपासून ही मूर्ती आमच्याकडे. म्हणजे मागची पिढी जेवढं जपते ना, तेवढीच पुढची पिढी पण हिला जपते. आणि आय थिंक म्हणूनच या मूर्तीचं तेज अजून तसंच कायम आहे. मी 1 मिनिटात आलो. अरे तुम्ही इथे का उभे आहेत? या ना, बसा. तुमचे आई बाबा येऊन गेले. ते बोलले मैत्रीबद्दल बोलले असतीलच ना? हो, बोलले ना. मैत्रीसारखी मुलगी तुला आता कुठेही शोधून सापडणार नाही असं म्हटले. काय, आता त्यांनी तिला सून म्हणून पसंत केलाय म्हटल्यावरती विषय संपला. आजची ही भेट फक्त फॉर्मॅलिटी आहे. हो, पण त्या निमित्ताने तुम्ही दोघं एकमेकांना भेटाल पण. ते महत्वाचं. काय, आम्ही एकमेकांना अजून पाहिलेलं नाहीये. तुमची बहीण आम्हाला पसंत असली तरी तिलाही आम्ही पसंत असायला हवं ना. घ्या, जा. ठीक आहे, आलीच.
घ्या ना कॉफी. तुम्हाला पहिल्यांदाच बघतीये ना म्हणून थोडी लाजतीये, म्हणून थोडी गडबड झाली तिच्याकडं. इट्स ओके. तुम्ही दोघं बोलत बसा, मी आलोच. तुम्हाला जेवून जायचंय ना, मग कमलाईला मी सांगून येतो. हा अहो जेवणाचं कशाला? नाही नाही, तुम्ही जेवूनच जाणार आहात, बाकी मी काही ऐकणार नाही. ठीक आहे, आलोच. मनू, कसा वाटला मुलगा? आधी तू सांग, तुला कसा वाटला? मला तर तुझ्यासाठी अगदी योग्य वाटला हा मुलगा. म्हणजे बघ, गुणवंत आहे, विचारवंत आहे, श्रीमंत आहे. अजून काय हवं एखाद्या मुलामध्ये? आणि सगळ्यात कमालीची गोष्ट जी मला आवडली ती सांगू? त्यांनी तुला बघितलंही नव्हतं, फक्त आई वडिलांनी सांगितलं म्हणून तुला न बघता लग्नाला तयार झाला तो. याच्यावर त्याचे संस्कार कळतात. मला तर वाटतंय हा मुलगा अगदी योग्य आहे आणि असा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही. एनिवे, ते माझं मत झालं. तू सांग, तुला कसा वाटला मुलगा? तुला जर मुलगा आवडला असेल तर मी नाही म्हणूच शकत नाही. मनू, तू लग्नाला तयार आहेस ना? हो दादा. म्हणजे तुला मुलगा आवडलाय ना? दादा, तू कितीही वेगवेगळ्या पद्धतीने विचारलंस ना तरीही मी होच म्हणणार आहे. ठरलं तर मग मी आजपासून तुझ्या लग्नाच्या तयारीला लागणार आहे. या पंचक्रोशीत झाले नसेल ना इतकं भव्य दिव्य लग्न करणार आहे मी तुझं. ते फिल्मचे सेट असतात ना त्याला पण लाजवेल इतका भव्य दिव्य राजवाडा बांधणार आहे मी तुझ्यासाठी. खरंच सांगतो. आणि बॉलिवूड हॉलिवूडचे सगळे आर्टिस्ट बोलवणार आहे. तुझ्या लग्नात सगळ्यांना नाचायला लावणार आहे मी. हे अगदी 100%. मग तुला सांगतो, कमीत कमी ना 10 दिवस तुझ्या लग्नाचं सेलिब्रेशन चाललं पाहिजे. आणि किमान 10 वर्ष त्या लग्नाची चर्चा चालली पाहिजे. मनू, मला ना आत्ताच तुमचा असा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसायला लागलाय. दादा, मला पाठवण्याची एवढी घाई झाली आहे का तुला? अजिबात नाही. म्हणजे खरं सांगायचं तर ज्या क्षणी तू इथनं जाशील ना त्या क्षणापासून मला पोरकेपणाची जाणीव होईल. पण त्याला काही इलाज नाही ना. म्हणून तुझ्यासाठी मी भावाचं दुःख बाजूला ठेवणार आहे आणि आई वडिलांचं कर्तव्य पार पाडणार आहे. कारण त्याला इलाज नाहीये ना, काहीच नाही करू शकत. ताईसाहेब, दूध घेताय ना? नाही, दूध नको मला. एक विचारू का? विचार ना. तुम्हाला तो मुलगा आवडला नाही का? पण दादाला आवडलाय ना. मी तुमचं मत विचारतीये. दादाला आवडलाय त्यामुळे विषयच संपला. ताईसाहेब, इथे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना.